हॅलो. हाय मुलांनो. कसे आहात तुम्ही सगळे? ना, मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. तर सर्वात आधी सगळ्यांचं स्वागत हो ना आपल्या आजच्या सेशनमध्ये. जे टॉपिक नेम आहे आपलं जसं तुम्ही बघू शकता, परम्युटेशन एंड कॉम्बिनेशन. बरोबर? तर मुलांनो हा आपला या टॉपिकवरचा लेक्चर नंबर 3 आहे. याआधी आपले ह्या टॉपिकवरचे 2 सेशन झालेले आहेत. ज्यामध्ये आपण परम्युटेशन्सचा जो पार्ट आहे, ठीक आहे? परम्युटेशन जो आहे, तो आपण कव्हर केलेला आहे आणि आपला तो कंप्लीट झालाय. ठीक आहे? तर आजचा जो सेशन आहे आपला, त्यामध्ये आपला जो मेजर टॉपिक जो कव्हर होणार आहे, तो होणार आहे कॉम्बिनेशन आणि आपण कॉम्बिनेशनचा जो पार्ट आहे, तो सुरू करणार आहोत. ठीक आहे? चालेल. तर आपला जो सेशन आहे हा आज भरपूर दिवसांनंतर होतोय रेकॉर्ड कारण मी मध्ये सुट्टीवरती होतो. मी फिरायला गेलो होतो माझ्या मित्रांसोबत कॉलेजच्या. तर आम्ही आताच थोडे दिवस आधी रिटर्न आलो. उटीला गेलो होतो. तर थोडं एक्झर्शन झालं, पण मजा आली. ओके. तर सेशन सुरू करण्याच्या आधी मुलांनो छोटंसं इंट्रोडक्शन हो ना, तुम्हाला सगळ्यांना जी आपली ड्रिल आहे ती माहितीच आहे, हो ना? सेशन स्टार्ट करण्याच्या आधी आम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. तर जे मुलं मला ऑलरेडी ओळखतात त्यांना माहितीच आहे माझं नाव. पण जे पहिल्यांदा सेशन बघतायत मुलांनो, तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आयटी श्री सिटी कॉलेजमध्ये बी-टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं 3rd इयर स्टुडंट आहे. आणि माझं 3rd इयर आता जस्ट कंप्लीट होऊन जाईल पुढच्या एका वर्षात. सॉरी, एका महिन्यात. तर चालेल मग अजून आपण वेळ न वाया घालवता आपण जो सेशन आहे आपला तो सुरू करूयात. ठीक आहे? तर परम्युटेशनचं फक्त एकदा आपण एक क्विक रिकॅप करून घेऊयात. इन केस म्हणजे जर कोणी विसरलं असेल किंवा तुमच्या मनातनं गोष्ट गेली असेल तर त्यासाठी. ठीक आहे? तर परम्युटेशनचा फॉर्म्युला काय असतो आपला? परम्युटेशन्स आपण डिनोट करतो तर एन-पी-आरनी आणि याचं फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन काय असतं आपलं? फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन असतो एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. बरोबर आहे? हे एवढं सगळं सगळ्यांना सोपी गोष्ट माहिती आहे. ठीक आहे मुलांनो? तर आपण हे बघितलं होतं हो ना, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग नेमकी कशी असते, हे डिस्कस करून झालं आपलं. मग त्याच्यानंतर आपण जेव्हा परम्युटेशन्स वरती आलो हो ना, की कशा गोष्टी आपण मिक्स अँड मॅच करू शकतो. केवढे पॉसिबिलिटीज आहेत त्याच्यासाठी, हो ना, वर्ड्सला. जर सपोज रिपिटिशन होते, जर आयडेंटिकल रिपिटिशन होते तर काय केस बनते. जर आयडेंटिकल रिपिटिशन नाहीये, तर तेव्हा कशी केस होते. जर 1 पेक्षा जास्त गोष्टी, हो ना, जर 2, 3, 4 किंवा 5 युनिक गोष्टी ज्या आहेत माझे सपोज ते रिपीट होतायत, तर तेव्हा काय कंडिशन बनते, तेव्हा काय केस बनते, राइट? आपण हे सगळं बघितलंय. ओके. मग फॅक्टोरियल नोटेशन हो ना, मी आता जसं तुम्हाला दाखवलं, तर ते आपण एन फॅक्टोरियलला आपण डिनोट कशाने करतो? एन इंटू एन मायनस 1 फॅक्टोरियल. तर एन मायनस आर फॅक्टोरियल म्हणजे काय? एन मधनं आर रिमूव्ह केला, तर जो नंबर उरला त्याच्यानंतरचे जेवढे फॅक्टोरियल आहे व्हॅल्यू 0 पर्यंत 1 पर्यंत. ठीक आहे? मग आपण थोडे इव्हॅल्युएट टाइपचे क्वेश्चन्स बघितले होते, जिथे आपण काही-काही व्हॅल्यूज जे आहेत आपल्या, आपण ते व्हॅल्यूज बघत होतो. ओके. मग एक्सरसाइज 6.2 सॉल्व्ह केली आपण. मग त्याच्यानंतर आपण डेरिव्हेशन बघितलं होतं, हो ना, आपला जो एन-पी-आर फॉर्म्युला आहे त्याचा. मग डेरिव्हेशन झाल्यानंतर आपण काय केलं होतं? डेरिव्हेशन नंतर आपण थोडेसे जे त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत, हो ना, जे वेगवेगळे टाइप्स आहेत किंवा जे सोल्युशन म्हणू शकतो, हो ना, जर आपल्याला एक्स टाइपचा किंवा थोडासा थिअरम्स आहेत, हो ना, जसं तुमच्याकडे नंबर ऑफ परम्युटेशन्स आहेत 10 ऑब्जेक्टचे आणि पी ऑब्जेक्ट तुमचे एका काइंडचे आहेत, बाकीचे ऑब्जेक्ट तुमच्या दुसऱ्या काइंडचे आहेत. तर त्यामध्ये आपण कसं सॉल्व्ह करायचं, हो ना? तर त्यामध्ये ट्रिक काय आहे, त्यामध्ये फॉर्म्युला कसा चेंज होतो, कसं आपण क्विकली फास्ट मेथडमध्ये त्याचं आन्सर्स कॅल्क्युलेट करू शकतो, राइट? तर हे सगळं बघितलं होतं आपण. मग त्यानंतर आपण एक्सरसाइज 6.3 वरती आलो होतो, राइट? एक्सरसाइज 6.3 चे मला जेवढं लक्षात आहे, आपण क्वेश्चन्स डिस्कस केले होते, हो ना? क्वेश्चन नंबर 1 झाला तुमचा, क्वेश्चन नंबर 2 झाला, हो ना? 11चा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट ते. आणि थर्ड पार्ट मला वाटतं मी होमवर्कला सांगितला होता. तर तो मी एक्स्पेक्ट करतोय की तुम्ही सॉल्व्ह केला असेल आणि जर सपोज ज्यांच्याकडनं नाही झालाय सॉल्व्ह त्यांनी मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवायचे व्हिडिओच्या आणि मग नंतर मी तुम्हाला रिप्लाय देईल त्यामध्ये. ठीक आहे? आणि जर सपोज जरी कोणाला काही डाउट्स वगैरे असतील तर आपण ट्राय करूयात असं वेगळं सेशन कंडक्ट करण्याचं 1 to 1 ज्यामध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर वेमध्ये गोष्टी समजवेल. ओके. तर मुलांनो ते झालं. आता परम्युटेशन्स काय, परम्युटेशन्स कसे हे सगळं आपलं झालं कव्हर. नेक्स्ट गोष्ट काय आपली जी मेन टॉपिक जो आता आहे आपल्याला ज्याच्यावरती आपला फोकस आहे तो आहे कॉम्बिनेशन. तर मुलांनो कॉम्बिनेशन ह्या शब्दावरनं आपल्याला काय कळतं?
हो ना, मी कॉम्बिनेशन्स हा वर्ड यूज केला, तर कॉम्बिनेशन्स वर्डपासून तुम्हाला काय लक्षात येतंय? कॉम्बिनेशन्स म्हणजे काय? कॉम्बिनेशन म्हणजे काय मुलांनो? कॉम्बिनेशन म्हणजे बेसिकली आपण म्हणू शकतो सिलेक्शन ऑफ थिंग्स, की मी कुठल्या-कुठल्या गोष्टी कशा-कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, माझ्यासमोर 3 बॉल ठेवलेत कोणी आणि मला सांगितलं की कुठले पण 2 बॉल उचल तू. तर मी ते उचलेल. पण मग आता त्यामध्ये मी ते कुठल्या ऑर्डरमध्ये उचलेल? हो ना, 3 वेगवेगळे बॉल आहे. यार मी 3 पैकी किती गोष्टी घेऊ? मी एकच गोष्ट घेऊ, मी 2 गोष्ट घेऊ, की मी तिन्ही गोष्टी घेऊ? जर 1 घेतोय तर कुठली घेतोय? 2 घेतोय तर पहिली कोणती घेतोय? 3 घेतोय तर ती काय मेथडमध्ये घेतोय मी? हो ना? तर जेव्हा मी वर्ड सिलेक्शन यूज करतोय, हो ना? तर सिलेक्शन हा शब्द तुमचा तेव्हा यूज होतो जेव्हा जी ऑर्डर आहे तुमची त्या गोष्टीची ती इम्मटेरियल आहे. ओके. म्हणजे सपोज एक्झाम्पल घेऊ आपण कन्सिडर करू, की माझ्याकडे 3 व्हेरायटीज आहेत एका प्लांटचे. ठीक आहे. 3 व्हेरायटीज आहेत माझ्याकडे ऑफ अ प्लांट. ठीक आहे. एक वृक्ष आहे, झाड आहे माझ्याकडे ज्याची 3 व्हेरायटीज आहेत. ठीक आहे. एक व्हेरायटी आहे V1, एक व्हेरायटी आहे V2 आणि एक व्हेरायटी आहे माझ्याकडे V3. ठीक आहे. आता मला कोणी सांगितलं, की "बाबा तू याच्यामधनं 2 व्हेरायटी सिलेक्ट कर." काय सांगितलंय मला, की मला या 3 व्हेरायटीजपैकी मला सिलेक्ट करायच्या 2 व्हेरायटी. आता मी 2 व्हेरायटीज किती वेजमध्ये सिलेक्ट करू शकतो? मी एकतर V1, V2 घेऊ शकतो. मी एकतर V2, V3 घेऊ शकतो. नाहीतर मी V1, V3 घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा जो सिलेक्शन आहे मुलांनो तुमचा, हा एक सिलेक्शन झाला, हा तुमचा दुसरा सिलेक्शन झाला, हा तुमचा तिसरा सिलेक्शन झाला. ओके. तर हे जे मुलांनो तुमचे 3 जे सिलेक्शन्स आहेत ना, हे 3 सिलेक्शन जे आहेत तुमचे याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन. ठीक आहे. जो इंडिव्हिज्युअल सिलेक्शन आहे ना, हा 1, हा 2, हा 3 हे तुमचे तिन्ही इंडिव्हिज्युअल सिलेक्शन्स जे आहेत, ते आहेत तुमचे कॉम्बिनेशन. ओके. कळलं? तर टोटल 3 जे तुमचे ऑब्जेक्ट्स आहेत, हो ना, ज्यामध्ये मी 2 ऑब्जेक्ट्स एका टाईमला घेतोय. ठीक आहे. काय म्हणालोय मी स्टेटमेंट लक्षात ठेवा. ठीक आहे. मी काय केलं, मी 3 ऑब्जेक्ट्स आहेत माझ्याकडे, राइट? 3 ऑब्जेक्ट्स कुठले होते आपल्याकडे ह्या केसमध्ये होतं V1 होतं, V2 होतं आणि V3 होतं, राइट? तर माझ्याकडे जेव्हा 3 ऑब्जेक्ट्स आहेत V1, V2, V3 आणि 3 ऑब्जेक्ट्समधनं मला सिलेक्ट करायचे 2 ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. 3 ऑब्जेक्ट्समधनं मला सिलेक्ट करायचे 2 ऑब्जेक्ट्स. हे किती वेजमध्ये करू शकतो मी? हे मी करू शकतो 3 वेजमध्ये. ओके. तर मुलांनो 3C बरोबर? 3 काय झालं तुमचं ऑब्जेक्ट सिलेक्ट किती करायचे तुम्हाला? 2 तर 3C2चं आन्सर काय आलं? 3C2चं आन्सर आलं तुमचं 3. ठीक आहे. तर आता इन जनरल हो ना, आता हे तर मी तुम्हाला एका व्हॅल्यूसाठी सांगितलं. अजून तुम्हाला याचं फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन पण मी नाही सांगितलं ना कसं येणार आहे. पण आता हे बघा नोट करा. मला जेव्हा या स्टेटमेंटला मला जनरलाइज करायचंय. काय म्हटलो मी? मला या स्टेटमेंटला जनरलाइज करायचं ना, की माझ्याकडे बाबा चला एन ऑब्जेक्ट्स आहेत माझ्याकडे. बरोबर? एन ऑब्जेक्ट्समधनं मला आर ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करायचे. ठीक आहे. काय करायचंय मला? आर ऑब्जेक्ट्स जे आहेत मला ते सिलेक्ट करायचे आहेत. ओके. तर याला मी डिनोट कसं करेल? याला मी डिनोट करेल माझं एन-सी-आरने. ठीक आहे. तर मी जेव्हा याला एन-सी-आरनी डिनोट करेल, तर मुलांनो एन-सी-आरचा जो तुमचा फॉर्म्युला असतो ना, तो काय असतो तुमचा? फॅक्टोरियल फॉर्म्युला. एन-सी-आरचा फॅक्टोरियल फॉर्म्युला काय असतो? कोण सांगणार आहे मला? माहिती आहे कोणाला? नाही? चला ठीक आहे. तर नेक्स्ट बघूयात आपण हे. ठीक आहे. तो एन-सी-आर जो असतो तुमचा, तो आपण जो फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन आहे त्याचा, तो आपण डिनोट करतो एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे. आता हे बघा, आता आपण इकडे बघूयात जे आपलं रिलेशन आहे, हो ना, परम्युटेशनमध्ये आणि कॉम्बिनेशनमध्ये. ओके. चला. तर हे बघा, रिलेशन हो ना, हेडिंग देऊ शकता तुम्ही. रिलेशन बिटवीन एन-पी-आर अँड एन-सी-आर. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट ही बघा, ही नोट करायची. एन-पी-आर जो असतो तो तुमचा असतो एन-सी-आर इंटू आर फॅक्टोरियल. ओके. म्हणजे काय झालं तुमचं? एन-सी-आर काय झालं? एन-सी-आर आपलं झालं एन-पी-आर अपॉन आर फॅक्टोरियल. बरोबर? ही झाली इक्वेशन 1. आता एन-पी-आर काय होतं आपलं? एन-पी-आर होतं आपलं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. हा झाला तुमचा एन-सी-आरचा फॉर्म्युला. ठीक आहे. काय केलं आपण? सबस्टिट्यूट केली आपण इक्वेशन याच्यामध्ये, हो ना? याच्यामध्ये आपण एन-पी-आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. तर आपल्याला आन्सर भेटलं एन-सी-आरचं.
काय आलं, एनसीआर आलं तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल आर फॅक्टोरियल. ठीक आहे. ओके मुलांनो, ही गोष्ट आपल्याला काय करायची, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हा जो फॉर्म्युला आहे आपला तो. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट जी आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे एनसीआर साठी. ठीक आहे. अनदर फॉर्म्युला फॉर एनसीआर. ठीक आहे. तर हा काय तुमचा एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू अप टिल एन मायनस आर प्लस वन अपॉन 1 इंटू 2 इंटू 3 इंटू अप टिल आर. ठीक आहे. हा अजून एक फॉर्म्युला आहे. तर चला आपण एक काम करूयात, आपण घेऊयात एक अजून एक एक्झाम्पल क्वेश्चन. ठीक आहे. तुम्हाला फाइंड करायची आहे व्हॅल्यू एनसीआर ची. एक सेकंड मुलांनो, सॉरी. काय करायचंय तुम्हाला, पेंटा माझा जरा त्रास देतोय. वा, बंदच पडला हा. मुलांनो एक मिनिट द्या मला फक्त. यप, ओके. तर तुम्हाला एनसीआर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे जेव्हा तुमचा एन जो आहे, एन आहे 10 आणि आर जो आहे तुमचा, आर ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे. तर म्हणजे आन्सर काय फाइंड करायचं तुम्हाला, फाइंड करायचं आन्सर 10C3 चा. हो ना, 10C3 ची व्हॅल्यू काय मला ती सांगायची आहे. ठीक आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम देतोय मी, पटकन कॅल्क्युलेट कराल आणि मला जो सोल्युशन आहे तो सांगाल. ओके मुलांनो, काय आन्सर आलंय एनसीआरचं 10C3चं? सॉल्व्ह केलंय. कसं सॉल्व्ह करणार आपण, फॉर्म्युलानी 10 इंटू 9 मायनस 1 इंटू 9 मायनस 2, सॉरी 10 इंटू 10 मायनस 1 10 मायनस 2 अपॉन 1 इंटू 2 इंटू 3. काय येणार आन्सर, 10 इंटू 9 इंटू 8 अपॉन 1 इंटू 2 इंटू 3 इज इक्वल टू 120. काय केलं मी इकडे, एन फॅक्टोरियल आहे राईट. तर 10 फॅक्टोरियल काय येणार आहे, 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 1 अपॉन एन मायनस आर, किती 10 मायनस 3 म्हणजे किती झालं 7 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल राईट. तर 7 फॅक्टोरियलनी माझं 7 फॅक्टोरियल कट झालं आणि 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 6, 6 नी काय कट झालं, इकडे 3 उरलं, इकडे उरलं 2, 3 2 जा 6, सॉरी 3 इंटू 4 12 इंटू 10. ठीक आहे. तो आन्सर आला आपल्याकडे 120. ठीक आहे. आता नोट करा मुलांनो, हो ना, थोडेसे पॉइंट्स आहेत 1-2 त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं. फर्स्ट आहे आपल्याकडे NC0. NC0 ची व्हॅल्यू किती असते, NC0 ची व्हॅल्यू असते 1. सेकंड पॉइंट आहे NC1. NC1 ची व्हॅल्यू किती असते n. थर्ड पॉइंट NCN. NCN ची व्हॅल्यू किती असते 1. आणि NCR असतं तुमचं NCN मायनस आर. ठीक आहे. आता हे जे 4 गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला लक्ष देऊन, ओके काय म्हणतोय मी, हे तुम्हाला लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे आहे. ओके. कस काय आलं, हो ना, सरांनी फॉर्म्युला तर सांगून दिला की हा ठीक आहे बाबा एनसी नॉट 1 असतो, पण याच्या मागचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे. ओके. तर एनसी नॉट म्हणजे काय लागणार फॉर्म्युला माझा, एन फॅक्टोरियल राईट. एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल, किती झालं एन मायनस 0 फॅक्टोरियल म्हणजे किती 0 फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल, किती 0 फॅक्टोरियल म्हणजे काय उरलं आन्सर आपल्याकडे, उरलं एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल किती असतो 1. एन फॅक्टोरियल कॅन्सल 1. आन्सर काय उरलं 1. कळलं, इझी आहे. चलो नेक्स्ट. सेकंड काय NC1. NC1 काय येणार आहे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. ठीक आहे. आता मी जेव्हा एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल करेल तर माझ्याकडे काय उरणार आहे, फक्त एन उरणार आहे आणि एन अपॉन 1 फॅक्टोरियल किती झाला माझा एन झाला. ओके. सेकंड फॉर्म्युला सुद्धा कळलाय तुम्हाला, कळलाय ना मुलांनो. चलो शाबास, ठीक आहे. सिमिलर वे मध्ये तिसरी गोष्ट काय दिली आहे, थर्ड गोष्ट, थर्ड दिली आपल्याला NCN. ठीक आहे. NCN म्हणजे काय होणार आहे, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस एन फॅक्टोरियल राईट. एन मायनस एन फॅक्टोरियल काय झालं आपला 0 फॅक्टोरियल ज्याची व्हॅल्यू असते 1 राईट. तर बाकीचं काय उरली, स्टेटमेंट उरली फक्त माझ्याकडे एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल ज्याची व्हॅल्यू आहे 1. थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता बघूयात फोर्थ काय म्हणालाय, फोर्थ थोडासा वेगळा आहे हो ना. NCR आहे तुमचा NCN मायनस आर. ठीक आहे. तर NCR काय झालं माझं
एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल आर फॅक्टोरियल. आता एन सी एन मायनस आर काय होणार आहे? एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. तर आता इकडे काय होणार आहे बघा, एन फॅक्टोरियल मायनस एन कट होईल, मायनस मायनस होईल प्लस, तर काय होणार आहे एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ओके, तर म्हणजे नोट करा तुमची व्हॅल्यू 10C3 ही तुमची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट असेल तुमच्या 10C7च्या. हो ना? कस काय? एन किती आहे 10, आर किती आहे 3, तर 10C3 शुड बी इक्वल टू 10 मायनस 3 म्हणजेच किती 10C7. ओके, क्लिअर आहे? कळलं सगळ्यांना? शाबाश. चलो, तर जरा तुम्हाला मी प्रॅक्टिसच्या हिशोबाने जर एक्झाम्पल क्वेश्चन्स देतोय ते आपण सॉल्व्ह करूयात एकदा, ठीक आहे? आणि ते झाल्यानंतर पुढचं आपली जी एक्सरसाइज असेल किंवा जो पण टॉपिक असेल आपण तो बघूयात. ओके, तर एकदा फक्त आपण नोट करूयात एनसीईआरटी मध्ये आपल्याला कसं दिलंय, काय दिलंय. ओके, ऑन द अदर हँड नंबर ऑफ परम्युटेशन्स 4 डिफरंट थिंग्स टेकन 2 ॲट अ टाइम. ओके, हे बेसिकली तुमचं रिलेशनशिप बिटवीन परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन वरतीच बेस्ड क्वेश्चन्स आहेत. Or these examples suggest the following theorem showing relationship between permutation and combination. तर आपण त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे आपण ते बघितलंय. ठीक आहे, मग आपण एनसीआरचं फॅक्टोरियल रिप्रेझेंटेशन बघितलं. मग त्यानंतर हे जे पॉइंट दिलेत आपल्याला नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 पण असेल आय गेस. हो ना? हे फॉर्म्युला सुद्धा आपण बघितलेत. हो ना? एनसीए इज इक्वल टू एनसीबी कुठल्या कंडिशन मध्ये होतं? हे त्याच कंडिशन मध्ये होतं जेव्हा ए तुमचा आहे एन मायनस बी. हो ना? किंवा एन तुमचा काय आहे ए प्लस बी. ओके, चलो, तर एक्झाम्पल क्वेश्चन घेऊयात आपण माझ्याकडे जे आहे तुमच्यासाठी. हो ना? तर एक क्वेश्चन आहे की इमॅजिन, ओके, तुमच्याकडे आहेत 4 प्राइजेस. ओके, 4 प्राइजेस आणि हे तुम्हाला द्यायचे आहेत 3 बॉईजला. ठीक आहे, 4 प्राइजेस तुम्हाला द्यायचे 3 बॉईजला. आणि जर मुलगा आहे तुमचा, ठीक आहे, इच बॉय हा एलिजिबल आहे सगळ्या प्राइजेस साठी. ठीक आहे, इच बॉय इज एलिजिबल फॉर ऑल द प्राइजेस. म्हणजे काय, 4 प्राइजेस आहेत, हे तुम्हाला 3 बॉईजला द्यायचे आहेत. ठीक आहे, आणि 4ही प्राइजेस तुम्ही एका मुलाला सुद्धा देऊ शकतो. तर काय होणार आहे हे बघा, एक काय म्हणू शकतो मी की एक एनी वन प्राइज. ठीक आहे, एनी वन प्राइज हा मी 3 मुलांना कसं देऊ शकतो? हो ना? एनी वन प्राइज कॅन बी गिवन टू एनी वन ऑफ द 3 बॉईज. हो ना? 4 पैकी एक प्राइज मला 3 मुलांना द्यायचं. हे मी किती वेळ पद्धतींमध्ये करू शकतो? हे मी करू शकतो 3 वेज मध्ये. ठीक आहे, आणि मग जर मला हे जेव्हा मला 4 प्राइजेस करायचे तर काय होणार आहे? हे होणार आहे माझी 3 ची पॉवर 4 म्हणजे किती होणार? 3 3 जा 9, 3 जा 27, 3 जा 81. टोटल नंबर ऑफ वेज किती झाले तुमचे? 81. ओके, चलो, एक कंडिशन घेऊ. चला, एक कंडिशनल केस घेऊयात आपण. क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग असेल हा. कन्सिडर करा एक टीम आहे तुमच्याकडे 8 स्टुडंट्सची. ठीक आहे, अ टीम ऑफ 8 स्टुडंट्स गोज ऑन ॲन एक्सकर्सन. म्हणजे बाहेर गेलेत एका जागेवरती फिरवायला. ठीक आहे, आणि हे गेलेत इन 2 कार्स. ठीक आहे, 1 कार कॅन अकोमोडेट 5 पीपल and other car can accommodate 4 people. So, in how many ways can they go? ठीक आहे, प्रश्न कळलाय सगळ्यांना? काय क्वेश्चन की एक टीम आहे. हो ना? 8 स्टुडंट्सची एक टीम आहे ज्यांना जायचं आहे एका एक्सकर्शन वरती, म्हणजे ज्यांना फिरायला जायचंय आणि त्यांच्याकडे आहेत 2 कार्स. ठीक आहे, 2 कार्स आहेत त्यांच्याकडे. म्हणजे काय, आता 2 गाड्यांमध्ये तुम्हाला 8 लोक बसवायची. आता आपण ते किती पद्धतीमध्ये बसवू शकतो? आता एकतर मी असंही करू शकतो की मी एकामध्ये 4 दुसऱ्यामध्ये 4 बसवू शकतो, किंवा मी एका गाडीत जर मॅक्सिमम लिमिट माझ्याकडे 5 आहे तर मी त्या गाडीमध्ये 5 लोकांना बसवू शकतो आणि दुसऱ्या गाडीत मी 3 ला बसवेल. ठीक आहे, तर मला हाच विचारलाय त्यांनी की हे टोटल नंबर ऑफ वेज माझ्याकडे किती आहेत. तर विचार करा. ठीक आहे, 2 मिनिटाचा मी तुम्हाला टाइम देतोय. क्वेश्चन बद्दल विचार करा आणि मला आन्सर सांगा की आपण किती वेज मध्ये मुलांना याच्यामध्ये वाटू शकतो. की टोटल नंबर ऑफ वेज सांगायचे तुम्हाला, जेवढे पण कंडिशन्स आहेत किंवा जेवढे पण केसेस आहेत जे आपण कन्सिडर करतोय. ओके, तर त्याचा जो आन्सर आहे तो किती येईल? ठीक आहे, 2 मिनिटाचा टाइम देतोय मी तुम्हाला, विचार करायचा आणि आन्सर कळवायचा आहे मला. चलो.
ओके मुलांनो, चला तर आन्सर सांगा मला. काय केलं आपण? आपल्याकडे किती केसेस फॉर्म होतील? आपल्याकडे 2 केसेस फॉर्म होतील. ठीक आहे. सो केस नंबर 1. केस 1 मध्ये काय, की मी फर्स्ट कारमध्ये वापरतोय मी 5 स्टुडंट्स. 5 स्टुडंट्स इन 1 कार आणि 3 स्टुडंट्स इन द अदर कार. ठीक आहे. तर केस 1 मध्ये काय होणार आहे, जर मला 8 स्टुडंट्सला डिव्हाईड करायचे इन अ ग्रुप ऑफ 5 आणि 3. ठीक आहे. 8 स्टुडंट्स इन अ ग्रुप ऑफ 5 और 3. ठीक आहे. टोटल हे बघा सेमच राहणार आहे, ए और बी, हो ना. तर 8 सी ए करा किंवा तुम्ही 8 सी बी नी डिवाइड करा. जो आन्सर आहे तुमचा तो काय येणार आहे, सेमच येणार आहे, राईट. तो फर्स्ट कंडिशनचा आन्सर आलं तुमचं 8C3. ओके. केस 1चं. केस 2चं बघूयात. केस 2 मध्ये काय करायचंय मला, केस 2 मध्ये मला 4 स्टुडंट्स टाकायचे मला इन बोथ द कार. 4 स्टुडंट्स ईच इन बोथ द कार. ओके. सो हे कसं होणार आहे, हे माझं होईल 8C4 नी. तर टोटल वेज किती होणार आहे तुमचं, केस 1 प्लस केस 2, राईट. तर हे किती झालं तुमचं, 8C3 प्लस 8C4. तर व्हॅल्यू किती येणार आहे तुमची याची, 8C3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. 8 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल आणि 8C4 काय येणार आहे, 8 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल. ठीक आहे. 8 इंटू 7 इंटू 6 अपॉन 3 इंटू 2. 8 7 जा 56 आणि याचं किती येणार आहे, 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2. 6 नी 6 कॅन्सल, 4 नी 2, 7 2 जा 14 इंटू 5 70. तर 50 प्लस 76 किती झालं, आन्सर झालं तुमचं 126. ओके. क्लिअर आहे, कळलंय सगळ्यांना. चलो अजून एक एक्झाम्पल क्वेश्चन घेऊयात, मग पुढे मूव्ह करूयात आपण. चलो बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तुमच्याकडे वर्ड फॉर्म करायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर क्वेश्चन द्या, हाऊ मेनी वर्ड्स ऑफ 4 कॉन्सोनंट्स अँड 3 वॉवल्स कॅन बी मेड फ्रॉम 12 कॉन्सोनंट्स अँड 4 वॉवल्स इफ ऑल द लेटर्स आर डिफरंट. ओके. क्वेश्चन कळलाय. काय करायचंय, तुम्हाला 4 कॉन्सोनंट दिलेत, सॉरी 12 कॉन्सोनंट दिले आणि 4 वॉवल्स दिलेत. यांच्यामधनं तुम्हाला 4 कॉन्सोनंट्स आणि 3 वॉवल यूज करून शब्द बनवायचा. तर तुम्ही किती वेज मध्ये हे शब्द बनवू शकतात, हे आन्सर तुम्हाला सांगायचंय. ओके. चलो मुलांना 2 मिनिटाचा टाइम दिलाय तुम्हाला विचार करायचा आणि आन्सर सांगायचंय. आणि मला खात्री अर्ध्याहून जास्त लोक याच्यामध्ये काही ना काहीतरी चूक करतील, हो ना, किंवा कुठली ना कुठली स्टेप मिस करतील. लक्ष द्यायचंय. ठीक आहे. एकदम विचारपूर्वक. चला तर सांगा उत्तर मला, कोणी कोणी काय काय केलं. हे बघा, चला मी डिस्कस करून सांगतोय. ठीक आहे. काय ऑप्शन आहे, फर्स्ट कंडिशन काय माझ्याकडे, हो ना, फर्स्ट कंडिशन किंवा फर्स्ट केस मध्ये ऑप्शन काय माझ्याकडे, माझ्याकडे 12 कॉन्सोनंट्स आहेत आणि या 12 कॉन्सोनंट्स मधनं मला किती चूज करायचे आहेत, 4. आणि माझ्याकडे किती वॉवेल्स आहेत, 4 वॉवेल्स आहेत. 4 वॉवेल्स मधनं किती चूज करायचे आहेत मला, 3, हो ना, सिलेक्ट करायचे 3. तर काय येणार, हे येईल माझं 12C4 आणि दुसरंच येईल माझ्याकडे 4C3, राईट. आता जेव्हा मी सिलेक्ट करून करणार तर यांच्यात काय होणार आहे, मल्टिप्लाय. बरोबर. सगळ्यांचा आन्सर हे चाललंय का, हो ना. आता पण नोट करा. काय म्हणालो होतो मी म्हणालो होतो आपल्याला काय फॉर्म करायचं, आपल्याला फॉर्म करायचे वर्ड्स. बरोबर. आता वर्ड्स फॉर्म करायचेत मला, म्हणजे काय, जी सिक्वेन्स आहे माझी ती पण मॅटर करेल, की मी फर्स्ट पोझिशन कोणाला देतोय, मी सेकंड पोझिशन कोणाला देतोय, मी थर्ड पोझिशन कोणाला देतोय, राईट. बरोबर ना. तर जर माझ्याकडे 4 कॉन्सोनंट्स आणि 3 वॉवल्स आहेत, तर टोटल किती अल्फाबेट झाले, लेटर्स किती झाले, 7. तर हा जो फायनल आन्सर आहे तो तुमचा मल्टिप्लाय होणार 7 ने. तर हा येणार आहे तुमचा फायनल आन्सर. ओके. चलो शबाश. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. पुढे मूव्ह करूयात आपण. चलो तर पुढे घेऊयात आपण थिअरम्स आणि एक्झाम्पल क्वेश्चन जे दिलेत आपल्याला ते. ओके. तर हे पण जरा इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाम्स मध्ये सुद्धा येऊ शकतात. बोर्ड एक्झाम्स मध्ये तर नक्की येतील, हो ना. मोस्ट प्रॉब्ली प्रूफचे क्वेश्चन येतात एनसीआरच्या टॉपिक वरती, हो ना, परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये. आणि जेई मध्ये तर आहेच इम्पॉर्टंट टॉपिक हा. तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये येऊ शकतो ना, की मॅच करायचंय तुम्हाला. थिअरम्स दिलेत परम्युटेशन प्लस कॉम्बिनेशनचे आणि ते तुम्हाला मॅच करायचे राईट हँड साईडला. हा तुमचा सिंगल ऑप्शन करेक्ट पण येऊ शकतो किंवा ऍडव्हान्स मध्ये तुमचा हा मल्टिपल चॉईस करेक्ट सुद्धा येऊ शकतो. ओके. चलो तो नेक्स्ट जो आहे हा एक आपल्याकडे थिअरम आहे.
थिअरम स्टेटमेंट आहे तुमची NCR प्लस NCR मायनस 1 इज इक्वल टू N प्लस 1 CR. हा काय तुमचा मुलांनो, हा आहे तुमचा थिअरम. ओके, तो हा तुमचा जर थिअरम आहे, आता तुम्हाला काय करायचं फाईन, तुम्हाला हा प्रूफ करायचा आहे की हा इक्वल आहे. तर काय करणार मी, फर्स्ट स्टेप मी घेईल LHS. ठीक आहे, आता स्प्लिट करेल. NCR ला मी लिहिल त्याच्या फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल प्लस NCR मायनस 1 N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R प्लस 1 फॅक्टोरियल इंटू R मायनस 1 फॅक्टोरियल. ठीक आहे, ओपन अप करायचंय. कसं करणार मी, N फॅक्टोरियल अपॉन R इंटू R मायनस 1 फॅक्टोरियल इंटू N मायनस R फॅक्टोरियल. हे बघा मी काय करतोय, माझ्याकडे इकडे जो R मायनस 1 आहे हो ना, मला तो हटवायचा आहे. ओके, तर मी काय करतोय, मी दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करतोय मी, आता R फॅक्टोरियल इंटू N मायनस R आहे राईट, तर R इंटू R मायनस 1 फॅक्टोरियल मी स्प्लिट करतोय. ठीक आहे, प्लस N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R प्लस 1 इंटू N मायनस R फॅक्टोरियल इंटू R मायनस 1 फॅक्टोरियल. आता माझ्याकडे दोन्ही साईडला काय टर्म दिसते कॉमन, मला टर्म कॉमन दिसते R मायनस 1 इंटू N मायनस R मायनस 1 इंटू N मायनस R. काय केलं हो ना मी, बघा R मायनस 1 फॅक्टोरियल आहे, याला मी स्प्लिट केलं बरोबर, याला काय केलं आपण, स्प्लिट केलं. आणि सेम इकडे काय माझ्याकडे, इथे होतं माझ्याकडे N मायनस R इंटू R फॅक्टोरियल, तर R फॅक्टोरियलला कशात स्प्लिट केलं मी, R इंटू R मायनस 1 फॅक्टोरियल बरोबर. तर याला सिम्प्लिफाय केलं तर काय होणार आहे, N फॅक्टोरियल अपॉन R मायनस 1 फॅक्टोरियल इंटू N मायनस R चा फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन R प्लस 1 अपॉन N मायनस R प्लस 1. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. आता काय करणार पुढे मी, क्रॉस मल्टिप्लाय हो ना, या गोष्टीला डिनॉमिनेटर कॉमन करायचं, तर काय येणार आहे, N मायनस R प्लस 1 प्लस R, R कॅन्सल अपॉन R इंटू N मायनस R प्लस 1, आणि ही टर्म पण इकडे येईल, तर दोन्हीला कंबाईन करून काय येणार आहे माझ्याकडे, N प्लस 1 फॅक्टोरियल हो ना, इथे काय उरलं माझ्याकडे N प्लस 1 इंटू N फॅक्टोरियल, हा काय झाला तुमचा N प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन R मायनस 1 इंटू R फॅक्टोरियल इंटू N मायनस R इंटू N मायनस R प्लस 1. म्हणजेच काय झालं, N मायनस R ला तुम्ही मल्टिप्लाय करता N मायनस R प्लस 1 नी, तर हा काय होणार तुमचा, हा होईल तुमचा N मायनस R प्लस 1 चा फॅक्टोरियल. आता यालाच मला जर कन्वर्ट करायचंय मला NCR मध्ये, ठीक आहे, याला तुम्ही लिहा N प्लस 1 मायनस R फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि R फॅक्टोरियल हो ना, N प्लस 1 आलं, तर N प्लस 1 C आणि टर्म काय दुसरी R फॅक्टोरियल, काय उरलं R, तर काय आलं, हा तुमचा आला RHS बरोबर आहे. RHS आला म्हणजेच काय, हेन्स प्रूव्ड. शाबाश मुलांना. चला, तर इथपर्यंत आता क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे, जे पण आपल्याला पेड हे दिलेलं होतं ना, एक्झाम्पल्स, पेड एक्झाम्पल्स म्हणतो सॉरी, की जेवढे पण आपल्याला कंडिशन्स दिले आहेत त्याच्यात एक्झाम्पल्स NCERT मध्ये, ते करणं थोडं इम्पॉर्टंट आहे हो ना, कारण ते तुम्हाला बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा नॉलेज किंवा अंडरस्टँडिंग जी आहे तुमची, ती तुम्हाला बेटर करून देते. तर त्याच्यावरती लक्ष द्याल तुम्ही. जरी आपण त्यातल्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत नाहीये, आपला लेक्चर बघून झाल्यावरती तुमचा जो टास्क आहे होमवर्कचा, जो तुमचा होमवर्कचा टास्क आहे तो हाच आहे, की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हे जे कंडिशन्स आहेत ना, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते स्वतःहून ट्राय करायचे आहेत, स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चलो अजून एक एक्झाम्पल बघा काय दिलंय त्यांनी, तुम्हाला दिलेलं आहे NC9 इज इक्वल टू NC8. तर फाइंड काय करायचं आपल्याला, फाइंड करायचे NC17. आता नोट करा, NC9 तुमचं कशाची इक्वल आहे, NC8. आपण काय बघितलं होतं कंडिशन, की माझा NCA हा माझा इक्वल टू असतो माझा NC N मायनस R. ठीक आहे, जर NCR आहे हा इक्वल टू असतो तुमचा NCN मायनस R. तर तिकडे R काय दिलाय, R दिलाय मला 9 आणि N मायनस R किती दिलाय मला 8. आता R जर 9 आहे माझा, तर N मायनस 9 तुमचा 8 आहे, तर N किती आला तुमचा 8 प्लस 9 म्हणजेच किती आला 17. क्लिअर आहे, काय बोललो मी एकदम फटाफट ना, 2 मिनिटातच सांगून दिलं. आपण प्रॉपर्टीज बघितलेली, तुम्हाला मी 4 प्रॉपर्टीज सांगितलं होतं, दाखवलं होतं, करायला लावलं होतं हो ना. एक NC0 बघितली, NC1 बघितली, NCN बघितली आणि एक NCR आणि NCN मायनस R बघितली.
तर तीच प्रॉपर्टी आहे की नाही, NCR. ठीक आहे, एन तुम्हाला नाही दिलाय, तर NC9, आर किती झाला तुमचा 9, आणि इक्वल टू म्हणाले NC8. ही कुठली प्रॉपर्टी मी रिलेट करू शकतो, मी या प्रॉपर्टीला रिलेट करू शकतो. तर NCN मायनस आर, एन कॉमन आहे वरती, आता एन मायनस आर किती दिलाय मला 8, तर एन मायनस आर इज 8 आणि आर 9 आहे, तर याच्या मी एन फाइंड केला, मी एन आला माझ्याकडे 17. आता मला काय व्हॅल्यू फाइंड करायला लावली, त्यांनी फाइंड करायला लावली मला 17C17. आता आपल्याला काय माहितीये, NCN ची व्हॅल्यू किती असते आपली 1, बरोबर. तर आन्सर काय येणार याचं, आन्सर येणार आहे तुमचं 1. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 18 दिलंय तुम्हाला, मी झूम करतोय, 2 मिनिटाचा टाइम घ्या तुमचा, 2 मिनिटं 1 मिनिटाचा एवढा पण वेळ लागतोय, आणि समजा की काय होतंय त्या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, काय म्हणालेत, एक कमिटी आहे. ठीक आहे, कमिटी आहे आपल्याकडे 3 लोकांची, जी बनवायची आपल्याला 2 माणसं आणि 3 बायकांमधनं. ठीक आहे, 2 मेन आणि 3 विमेन मधनं आपल्याला कमिटी फॉर्म करायची 3 पर्सनची. आता ही आपण किती पद्धतीमध्ये करू शकतो, जर मिनिमम रिक्वायरमेंट काय, अच्छा मिनिमम रिक्वायरमेंट नाहीये. ठीक आहे, एक तर सांगितले की किती वेज मध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, ऑप्शन्स काय अवेलेबल आहे आधी आपण ते लिहूया. ठीक आहे, क्वेश्चन, कमिटी बनवायची आहे 3 पीपलची, आणि 3 पीपल कसे सिलेक्ट करायचे आपल्याला, 2 मेन मधनं आणि 3 विमेन मधनं. ओके, सो कंडिशन्स काय काय आहेत माझ्याकडे, की मी एकतर सगळे तिन्ही विमेन घेईल, नाहीतर 2 वुमेन घेईल मी आणि 1 मॅन घेईल, नाहीतर 1 वुमन घेईल आणि 2 मॅन घेईल. ठीक आहे, हे काय झाले, हे झाले आपले टोटल वेज. ओके, हे झाले आपले टोटल नंबर ऑफ वेज. ठीक आहे, ज्यामध्ये आपण ही जी पर्टिक्युलर गोष्ट आहे ती करू शकतो. ऑल राईट, चलो आता आपल्याला नंतर स्पेसिफिकली त्यांनी हे पण विचारले की 1 मॅन आणि 2 विमेनची कंडिशन. ठीक आहे, 1 मॅन आणि 2 वुमनची कंडिशन मध्ये तुमचा जो नंबर ऑफ वेज आहे किंवा आन्सर आहे ते काय येणार आहे. ओके, चला तर हे बघूया आपण. फर्स्ट गोष्ट काय आहे, माझ्याकडे टोटल माणसं किती आहेत, माझ्याकडे 5 माणसं आहेत. ठीक आहे, तर मला काय करायचंय, मला 5 माणसांपैकी मला 3 लोक सिलेक्ट करायचे, तर आन्सर काय माझा आधी येईल 5C3. 5C3 म्हणजे काय, 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, ज्याची आन्सर आली 10. ठीक आहे, ती माझी त्या कंडिशन मध्ये आहे की ज्याच्यामध्ये माझं फरकच पडत नाही हो ना, की ऑर्डर काय किंवा काउंट काय, हो ना. आता ही जी मी आन्सर फाइंड केली 5C3, हा माझा कॉम्बिनेशन आहे या तिघांच्या टोटलचा. आता मी जेव्हा कमिटी बनवतोय, कमिटीमध्ये मला फरक पडणारच नाहीये, राईट. एक तर पहिली गोष्ट की मी माणसं कोण सिलेक्ट करतोय, कसे सिलेक्ट करतोय. पण जेव्हा मला कंडिशन दिली, आता ह्यामध्ये पॉसिबल एवढेच ऑप्शन्स होते, कारण 3 विमेन होते. जर 4 वुमन असते तुमच्याकडे, तर 4 पैकी 3 सिलेक्ट करायचे होते. पण कमिटी 3 लोकांची फॉर्म करायची, तर मी 4 वुमेन प्लस 2 मेन, 6 लोक. मग माझ्याकडे आन्सर आला असतं तेव्हा 6C3. ठीक आहे, आता जेव्हा काउंट करतोय आपण कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये आपल्याला फरक पडत नाही ऑर्डरचा, राईट. तर 5C3 यूज करून मी जे टोटल नंबर ऑफ वेज आहे ती कॅल्क्युलेट केले. आता नेक्स्ट मला काय विचारले, नेक्स्ट मला विचारले की 2 विमेन आणि 1 मॅन याची पॉसिबल वेज किती आहे. तर काय येणार आहे, 1 मॅन किती वेज मध्ये सिलेक्ट करू शकतो मी, 2C1 इंटू 2 वुमन सिलेक्ट करायचे 3 वुमन पैकी, तर याचं काय येणार आहे 3C2. बरोबर, तो आन्सर काय येणार आहे याचं, 2 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल म्हणजे किती झालं 2 इंटू 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 3. 2 इंटू 3 हे झालं तुमचं 6 वेज. तुमचा टास्क आहे की 1 वुमेन आणि 2 मॅनची कंडिशन तुम्हाला फाइंड करायची आहे. अच्छा चला ठीक आहे, तुम्हाला मीच आन्सर सांगतो आता. हे बघा, नेक्स्ट कंडिशन काय होती की सगळे मी तिन्ही विमेन घेतले. तिन्ही विमेन म्हणजे काय 3C3 किती झालं 1 वे. आणि नेक्स्ट कंडिशन काय होती की मी सिलेक्ट करतोय 2 मॅन, तर दोघांपैकी 2 मॅन घ्यायचेत मला, तर काय आलं 2C2 1, आणि 3 पैकी 1 वुमन घ्यायची, तर 3C1. 3C1 ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची 3, तर 1 इंटू 3 किती झालं 3 वेज. पुन्हा हेच 3 पॉसिबल कंडिशन होते माझ्याकडे, राईट. तर टोटल काय झालं माझ्याकडे 6 प्लस 1 प्लस 3 इक्वल टू 10 वेज, बरोबर आहे. आणि वरती पण आपल्याकडे जो फायनल आन्सर आला होता की टोटल पॉसिबल वेज किती आहेत, ते पण आहेत तुमची 10. ओके स्टुडंट्स, कळलंय, क्लिअर सगळ्यांना. चलो तर एक लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन करूयात आपण, आणि त्यानंतर जी आपली एक्सरसाइज आहे आपण एक्झाम्पल वरती शिफ्ट होऊयात. ठीक आहे, चलो तर एक्झाम्पल क्वेश्चन काय, क्वेश्चन आहे व्हॉट इज द नंबर ऑफ वेज ऑफ चूजिंग
4 कार्ड्स फ्रॉम अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. ठीक आहे. आणि यानंतर आपल्याकडे सब क्वेश्चन्स आहेत 5 जे आपण एक-एक करून ॲड्रेस करूयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय विचारली आहे मला? हां मुलांनो, सगळ्यात जी पहिली गोष्ट जी मला विचारली आहे, ती मला विचारली की माझ्याकडे 52 कार्ड्स आहेत आणि या 52 कार्ड्समधनं मला 4 कार्ड सिलेक्ट करायचे आहेत. तर काय येणार आन्सर येईल 52C4. आता 52C4 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 52 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 48 फॅक्टोरियल जी त्यांनी इकडे कॅल्क्युलेट करून सांगितली आहे तुम्हाला 270725. ओके. चलो. आता नेक्स्ट जे कंडिशन्स आहेत आपण ते एक-एक करून ॲड्रेस करू. फर्स्ट कंडिशन काय? 4 कार्ड्स ऑफ द सेम सूट. ओके. नोट करा. आता कार्ड्सची याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी नॉलेज पाहिजे. ठीक आहे. तर हे बघा आपल्याकडे किती कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. ठीक आहे. 52 कार्ड्स असतात तुमच्या मुलांना हे स्प्लिट असतात 4 ग्रुप्समध्ये. ठीक आहे. एक ग्रुप असतो तुमचा असतो तो डायमंड जो असा शेपचा असतो. ठीक आहे. नेक्स्ट असतो आपल्याकडे क्लब, मग असतो स्पेड आणि चौथा असतो हार्ट. ठीक आहे. हार्ट कसला असतो आपल्याकडे हा. ठीक आहे. मी चुकून अच्छा थांब एक काम करू आपण याच्यामध्ये यूज करूयात कलर्सच. कारण कलर्स वापरेल तर मग नंतर पुढचे जे क्वेश्चन्स आहेत आपल्याला ते ॲड्रेस करायला सोपे पडतील. ठीक आहे. चला हे बघा. तर हार्ट जो असतो मुलांना हार्ट असतो आपला रेड कलरचा. ठीक आहे. मग स्पेड असतो आणि क्लब असतो. डायमंड झाला, क्लब झाला, स्पेड झाला. ठीक आहे. तर क्लब माझ्या हिशोबाने हा असतो आपला आणि स्पेड असतो हा. तर क्लब आणि स्पेड जे मुलांना असतात ना 2 हे तुमचे असतात ब्लॅक कलरचे. क्लब आणि स्पेड असतात तुमचे ब्लॅक कलरचे आणि डायमंड आणि हार्ट जो असतो हे असतात आपले रेड कलरचे. ठीक आहे. क्लिअर आहे? आता हे 52 कार्ड्सला मी 4 मध्ये जेव्हा माझ्याकडे 4 ऑप्शन्स असतात राइट? तर हे जे 4 कार्ड्स आहेत माझे, हे सगळे कार्ड्स माझ्याकडे किती नंबरमध्ये असतात? ते सगळे कार्ड्स असतात माझ्याकडे 13, 13, 13, 13 ईच. ओके. तर टोटल माझ्याकडे किती कार्ड्स झाले? माझ्याकडे आहेत एकतर 26 रेड आणि माझ्याकडे आहेत 26 ब्लॅक आणि बाकी काय माझ्याकडे डायमंड 13, क्लब 13, स्पेड 13 आणि हार्ट 13. ठीक आहे. ही तुमची झाली मेन जी काय बोलतो आपण जो तुमचा बेसिक नॉलेज आहे कार्ड्स बद्दल तो. ठीक आहे. तर हे एवढं मुलांना माहिती पाहिजे तुम्हाला. कारण याच्याशिवाय तुम्हाला हे नाही कळणार आहे. जे क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करता येणार नाही. ओके. चलो. तो फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला? चारही जे कार्ड्स आहेत आपले ते पाहिजे आपल्याला एका सेम सूटचे. म्हणजे काय? जे माझे 4 कार्ड्स आहेत ते तर माझे पाहिजे चारही कार्ड्स माझे पाहिजे डायमंड मधले किंवा माझे चारही पाहिजे मला स्पेड मधले किंवा चारही पाहिजेत मला हार्टचे किंवा चारही जे आहेत मला ते माझे पाहिजेत मला स्पेड याचे काय राहिलं आता क्लब. तर जे माझे पत्ते आहेत ते मला कशातले पाहिजेत? ते मला पाहिजे यांच्यापैकी कुठले? तर आता हे माझं कसं होऊ शकतं, की माझ्याकडे एकतर हे पाहिजे एकतर 13C4 कशासाठी? डायमंडसाठी किंवा एकतर 13C4 माझे जे मी सिलेक्ट केले ते माझे स्पेडचे झाले किंवा जे मी 13C4 माझे सिलेक्ट केले ते माझे मी हार्टमधनं सिलेक्ट केले. तर जे माझे 13C4 होते ते मी माझे सिलेक्ट केले क्लबमधनं. ओके. मुलांनो 1 मिनिट द्या मला फक्त. मुलांनो 1च मिनिटं मी आलो. तुम्ही एक काम करा तोपर्यंत हा जो क्वेश्चन आहे, हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर आता हे बघा मी तुम्हाला काय सांगितलंय टोटल रिक्वायर्ड वेज किती झाले माझ्याकडे एकतर 13C4 एकाचे पाहिजे किंवा 13C4 दुसऱ्याचे पाहिजे किंवा 13C4 तिसऱ्याचे पाहिजे किंवा 13C4 चौथ्याचे पाहिजे. तर टोटल वेज किती झाले माझ्याकडे 4 इंटू 13 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल ज्याचं आन्सर झालं 2860. ओके. ही झाली फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट अप आहे आपल्याकडे सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय? की चारी जे कार्ड्स आहेत आपले ठीक आहे चारी कार्ड्स हे तुमचे बिलॉंग करतायत 4 डिफरंट सूट्सला. 4 कार्ड्स बिलॉंग टू 4 डिफरंट सूट्स. ठीक आहे. अटेम्प्ट करायचा मुलांना हा क्वेश्चन. ठीक आहे. तुम्हाला टाइम देतोय मी 2 मिनिटाचा. अटेम्प्ट करायचं स्वतःहून आणि आन्सर सांगाल. आणि जर सेकंड क्वेश्चन झालाय तर थर्ड, फोर्थ, फिफ्थ लाईन मध्ये सॉल्व्ह करा. ठीक आहे. चलो. हॅलो. चलो. तर आपण डिस्कस करत होतो सेकंड कंडिशन. आता याच्यात बघा चारही कार्ड मला पाहिजेत 4 डिफरंट सूटचे. म्हणजे काय? 13C1 हो ना चारीला सिलेक्ट करण्याची वेज किती माझ्याकडे 13C1. तर आन्सर काय होणार आहे माझं 13C1 इंटू 13C1 इंटू 13C1 इंटू 13C1
राईट. तर याच्यात काय येणार आन्सर येईल तुमची 13 ची पॉवर 4, कारण 13C1 ची व्हॅल्यू काय, NC1 ची व्हॅल्यू असते तुमची n. तर 13C1 ची व्हॅल्यू किती येणार आहे 13, आणि 13 तुम्ही 4 टाइम्स मल्टिप्लाय करताय, तर आन्सर काय येणार 13C4. ओके, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट कंडिशन नंबर 3. थर्ड केस मध्ये काय सांगितलंय, फेस कार्ड्स पाहिजेत. ओके, फेस कार्ड्स. म्हणून तर फेस कार्ड्स बघा, जे आपण 13 शॉर्टलिस्ट केले, आता या 13 मध्ये आपल्याकडे असतात 3 फेस कार्ड. एक असतो आपल्याकडे राजा, किंग, दुसरे असते आपल्याकडे राणी, ज्याला आपण म्हणतो क्वीन, आणि तिसरा असतो आपल्याकडे जोकर. हे झाले आपल्याकडे 3 फेस कार्ड. ठीक आहे. तर एक मिनिट, हा बरोबर, 3 फेस कार्ड. आता हे झाले एका डेकमध्ये. तर असेच तुमचे 4ही डेकमध्ये किती झाले टोटल, आय मीन 4ही डायमंडचे तुमच्याकडे 3 फेस कार्ड झाले, स्पेडचे 3 झाले, हार्टचे 3 झाले आणि क्लबचे 3 झाले. तर 3 into 4 टोटल फेस कार्ड किती झाले आपल्याकडे, झाले 12 फेस कार्ड. ओके. आता काय विचारलं आपल्याला, आपण जे कार्ड सिलेक्ट केलेत 4, ते आपल्याला 4 कार्ड पाहिजे याच्यामधनं, फेस कार्ड मधनं. म्हणजे काय येणार आन्सर येईल माझ्याकडे 12C4, ज्याचा आन्सर येईल माझ्याकडे 12 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल विच इज 495. ओके, क्लिअर आहे. चलो, अजून 2च कंडिशन्स बाकी आहेत, आपण तेवढे पटकन डिस्कस करून सेशन जो आहे आपला तो एंड करूया. फोर्थ काय म्हणालेत, 2 रेड कार्ड्स आणि 2 ब्लॅक कार्ड. आता रेड कार्ड्स किती आहेत आपल्याकडे 26, ब्लॅक कार्ड्स किती आहेत 26. तर 26 मधनं किती घ्यायचं तुम्हाला, 26 मधनं मला 2 सिलेक्ट करायचे, तर 26C2, 26C, आणि हे जे व्हॅल्यूज आहेत ते तुमचे काय होणार, ऍड होतील, मल्टिप्लाय होतील, डिवाइड होतील, ते होतील आमचे मल्टिप्लाय. राईट. तर आन्सर काय येणार तुमचं 26 फॅक्टोरियल अपॉन 24 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. उरणार किती तुमचं 25 into 12, तर 250, 300, 25 into 13 सॉरी, तर 325 चा स्क्वेअर. आन्सर आहे 105625. ओके. आणि शेवटची कंडिशन आहे तुमची, शेवटचं काय, कार्ड्स आर ऑफ द सेम कलर. आता कार्ड्स आर ऑफ द सेम कलर म्हणजे काय, माझ्याकडे तर ब्लॅक आहे नाही तर माझ्याकडे रेड आहे. तर 26 मधनं C4 करायचंय मला, आणि याचं मला करायचं इंटू 2, कारण ऑप्शन आहे माझ्याकडे, मी मल्टिप्लाय नाही करत हो ना, एक तर 26C4 बेस 26C4, म्हणून आन्सर येईल माझं 26C4 into 2, म्हणजेच काय 26 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 22 फॅक्टोरियल विच इज 29900. ओके मुलांना. चलो, तर इथपर्यंत आपलं आज आलंय सेशन डिस्कस करून, आणि आपण जो सेशन आहे आपला आजचा तो इकडेच एंड करूयात. ठीक आहे. तर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट अशी आहे की जो नेक्स्ट सेशन असेल आपला त्याच्यामध्ये आपली जी एक्सरसाइज 6.4 आहे आपण ही डिस्कस करूयात. ओके. आणि एक्सरसाइज 6.4 नंतर जे तुमचे मिसलेनियस एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे, तर मला पाहिजे की तुम्ही सगळे जी पण मिसलेनियस एक्झाम्पल्स आहेत आपले, हे तुम्ही लोक डिस्कस करताय, हे तुम्ही सगळे सॉल्व्ह करतायत स्वतःहून. आणि जर तुम्हाला काही डाऊट येतोय किंवा तुम्हाला कुठली गोष्ट कळत नाही त्याच्यामध्ये, तर ही तुम्ही मला पिंग कराल. ओके, हे तुम्ही मला कळवाल की सर आम्हाला हे नाही कळलं. आणि जी एक्सरसाइज आहे ही तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता. ओके, कोणालाच काहीच रेस्ट्रिक्शन थोडी आहे की हा आपण सेशन आहे तर सर शिकवतात, नाही, स्वतःहून ट्राय करायचंय, सॉल्व्ह करायचंय, प्रॅक्टिस करायचं. ओके. तर आजचं सेशन मी इथेच एंड करतोय आपलं, कारण एक्झाम्पल एक्सरसाइज आपण स्टार्ट करूया तर मग वेळ लागेल त्यामध्ये ऑब्व्हियसली. तर फक्त एवढंसं काम करायचंय मुलांना तुम्हाला की प्रॅक्टिस करत राहायची. जे फॉर्म्युलाज आहेत हो ना, NPR NCR जे थिअरम्स आहेत, जे प्रूफ्स आहेत, त्याची प्रॅक्टिस करत राहायची आहे. ओके. आणि ते एकदा झालं की मग आपण पुढे मूव्ह करूयात. नेक्स्ट सेशन मध्ये आपली जी एक्सरसाइज आपण ती करू. आणि जे अजून मला वाटतं जे मिसलेनियस क्वेश्चन दिलेत आपल्याला, जवळजवळ 11 मिसलेनियस क्वेश्चन, 11 आणि 9 20 प्रश्न आहेत. आपण ट्राय करूयात 20 क्वेश्चन एका क्लासमध्ये एका सेशन मध्ये संपवायचे. जर इन केस एका सेशन मध्ये नाही होतं तर आपण 2 सेशन्स घेऊयात अजून या टॉपिक वरती. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स. ओके. तर 2 सेशनच्या वर तर नाही लागणार आहे आपल्याला. आणि बाकी तर आय गेस दॅट्स इट हो ना, आपण थांबू शकतो इकडेच. तर थँक्यू सो मच मुलांना सेशन जॉईन केल्याबद्दल. आणि मी अपेक्षा करतोय आपण जेवढं काही पण हो ना, जे पण डिस्कस केलं आपण सेशन मध्ये, हे सगळं तुम्हाला क्लिअर आहे. ओके. चलो मुलांना, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.